हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज MPSCच्या पूर्वपरीक्षेचा निकाल लागला आणि लगेच MPSCने मुख्य परीक्षेचं नोटिफिकेशन टाकलं. परीक्षा पुढे गेलेली नाही आहे, ही दुःखाची गोष्ट आहे. पण आता राहिलेल्या वेळेमध्ये एवढा मोठा सिलेबस कव्हर करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग असणार आहे. मग तुम्ही काय केलं पाहिजे? पॅनिक होऊ नका. हे 5 पॉईंट फॉलो करा. एवढं जरी फॉलो केलं तर मॅक्सिमम अभ्यास कव्हर होईल. पहिला पॉईंट, सिलेबस पाहून घ्या. व्यवस्थित बघून घ्या काय काय आहे. दुसरा पॉईंट, UPSCची मागच्या 15 वर्षाची जी PYQ आहे त्याचं ॲनालिसिस करा. कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहे, हॉट टॉपिक काढून घ्या. या बाबतीत आम्ही तुम्हाला हेल्प करू, ठीक आहे. तिसरी गोष्ट, जे PYQ तुम्ही बघितलेले आहे त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे ते सोडवायला सुरुवात करा. रोज आन्सर रायटिंग करायची. तुम्ही रोज आन्सर रायटिंग करा, आम्हाला प्रश्न पाठवा, आम्ही तुम्हाला चेक करून देतो. टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्यासोबत आहे याच्या बाबतीत, ठीक आहे. चौथी गोष्ट, एसे 250 मार्काचा आहे. तर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 एसे जे आहेत ते सोडवणं कंपल्सरी आहे. सोडवलेच पाहिजे, आम्हाला पाठवा, चेक करून देतो. पाचवी जी गोष्ट आहे ते आहे ऑप्शनल. कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑप्शनल कसा करायचा, तर मागचे 15 वर्षाची तुम्ही जो ऑप्शनल निवडला आहे त्याची UPSCची PYQ काढा, ते सोडवा आणि तेवढेच टॉपिक करा. तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळेल, ठीक आहे. बाकी कोणतीही हेल्प लागली आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही तुमच्यासाठी फ्रीमध्ये कोर्स सुरू केलेला आहे, फ्रीमध्ये गायडन्स सुरू केलेला आहे. लगेच एनरोल करा, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ठीक आहे. काही राहिलं तरी नक्की सांगा. बाकी परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.